काय झालं 1 रुपयाच्या पीक विमा योजनेचं? 1 रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा योजना देतोय, 1 रुपयामध्ये देतोय, 1 रुपयामध्ये देतोय. अख्खा शेतकरी खुश झाला आणि आम्ही देखील फार मोठा आपली पाठ आपल्या हाताने बडवून घेतली. 1 रुपया पीक योजना आज सरकारनंच बंद केली. आम्ही विरोधक म्हणून बोलत नाही, अण्णा सरकारनंच बंद का बंद केली? एवढी जर चांगली योजना होती, एवढी जर लोकप्रिय योजना होती, तर तुम्ही ही योजना बंद का केली? पण त्या 1 रुपयाच्या नावाखाली 12,000 कोटी रुपये तुम्ही जमवलेत. 12,000 कोटी रुपये आणि शेतकऱ्याला 12 रुपये सुद्धा मिळाले नाहीत. शेतकऱ्याला 12 रुपये सुद्धा मिळाले नाहीत. ते 12,000 कोटी रुपये मात्र त्या विमा कंपन्यांच्या दलालांच्या आणि विमा कंपन्यांच्या खिशामध्ये गेले. शेतकऱ्याच्या वाट्याला मात्र काहीच आलं नाही. आणि मग ते काही आलं नाही त्याच्यानंतर सरकारने एक घोषणा केली. काय घोषणा केली सरकारनं? किती लोकांना फसवणार तुम्ही? सरकारनं त्या विमा योजनेच्या पोटी इथं सांगितलं, म्हणजे महत्वाकांक्षी योजनेमध्ये अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी घोषणा केली आणि त्या अनुषंगानं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठराव झाला. आम्ही शेतकऱ्यांकरता कृषी समृद्धी योजनेला मान्यता देत आहोत. कृषी समृद्धी योजना आम्ही मान्यता देत आहोत आणि त्याच्यामध्ये 6,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटणार म्हणून सांगणार. बरं झालं तुम्ही आलात मामा. तुमच्यामध्ये हिम्मत मला सांगा की 6,000 कोटीचा प्रस्ताव तुमचा मंत्रिमंडळासमोर गेला होता की नाही? आणि 6,000 कोटीच्या प्रस्तावाकरता तुम्ही मंत्री महोदय म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवलं होतं की नाही? आणि याच्या उपर पाठवलं. प्रामाणिक मंत्री एकतरी आहे आणि म्हणून याच्या उपर त्यातला तुम्ही 1 रुपया तरी बजेटमध्ये तरतूद तुमची झाली का? गेल्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये ती तरतूद होणार होती पण ती झाली नाही. शेतकऱ्याला काही मिळालं नाही. तुम्ही बोट पुढची दाखवून काय उपयोग होणार नाही. घोषणा कधी केली? बघ घोषणा कधी झाली? आकर्षक घोषणा करायच्या आणि लोकांना सरळ सरळ फसवायचं. या योजनेतलं तुम्ही काय सांगितलं? या योजनेतली नमूद 3ही ट्रिगर रद्द करताना बचतीचे पैसे शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेतून देण्यात येतील असे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. आम्ही 3ही ट्रिगर बंद करतोय आणि त्याचे पैसे आम्ही शेतकऱ्यांना देतोय. 1 रुपया सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना दिलात नाही. 1 रुपया. शेतकऱ्यांना किती फसवणार तुम्ही? लोकांना कसं फसवणार तुम्ही? आणि म्हणून 1 रुपया सुद्धा तुम्ही दिला